ही तो सुरुवात झाली। जितेंद्र आव्हाड आता पूर्णपणे उघडा पडलेला आहे। खऱ्या अर्थानं जितेंद्र आव्हाडने स्वतःच्या सन्मानाकरता जो स्टंट केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, हा नुसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्राचा अपमान आहे। आणि राष्ट्राचा अपमान करणाऱ्या, राष्ट्राच्या महापुरुषाचा अपमान करणाऱ्या खऱ्या अर्थानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारी जनता आहे, ही जनता येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथं त्याच्या तोंडाला कळे लावून त्याला खऱ्या अर्थानं त्याचे कपडे खरेपर्यंत ते सारे करते त्याची वाट पाहत राहतील। निश्चितपणे या महाराष्ट्रात जितेंद्रावर जिथे जिथे जाईल तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन त्याला जोड मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणाऱ्या जनता ही त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थानं याला मनुस्मृतीला विरोध करायचा नव्हता। खऱ्या अर्थानं याचं सगळं बेंग हे उघडं पिळलं, कारण बोळ्यानं दूध पिणारा नाहीये। यानं स्टँड केलं आणि स्वतःचं नाव व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भांडण्याचं काम केलं आणि म्हणून महाराष्ट्रात त्याचं नाव व्हावं म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा पोस्टर फाडतो ज्याच्या स्वतःच्या नावाकरता। त्यामुळं आम्ही त्याचा निषेध करतो। भारतीय जनता पार्टीचं शहर भारतीय जनता पार्टी संभाजीनगर आणि अनुसूचित जाती मोर्चा संभाजीनगर तर्फे हे आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे आणि हा निषेध आम्ही या महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये करतोय। हे तर खरं तर प्रतिमात्मक होळी आज जितेंद्र आव्हाडची केली, पण निश्चित ही जनता मतदान रूपी होळी खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात ह्या जितेंद्र आव्हाडची करणार। स्वतःचा सन्मान करण्यासाठी आणि स्वतःच्या संटमध्ये स्वतःचं नाव होण्यासाठी जे इतक्या गालिच्छ प्रकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणे, स्वतःचं नाव महाराष्ट्रात व्हावं, स्वतःच्या बद्दल महाराष्ट्राने बोलावं, ही भूमिका घेऊन जेव्हा जितेंद्र आव्हाड स्टंट करतो, याला मनुस्मृतीबद्दल काही घेणं नाहीये, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही घेणं नाहीये, याला स्वतःच्या नावाची पडली होती आणि महाराष्ट्रात त्याचं चर्चा चालावी या उद्देशाने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलेलं आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, खरं तर देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा, हे आंबेडकरांवर प्रेम करणारी जनता ही मागणी करत आहे आणि निश्चित म्हणून भारतीय जनता पार्टी या निषेध करत आहे। आज अनुसूचित जाती मोर्चा छत्रपती संभाजीनगर आणि भाजपा छत्रपती संभाजीनगर तर्फे हा निषेध आम्ही व्यक्त केला। येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात जिथं जिथं फिरेल तिथं तिथं आंबेडकरवर प्रेम करणारी जनता त्याच्या तोंडाला कळे लावून त्याचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही। खरं ढोंगी हा शरद पवारचा बगलबच्चा खऱ्या अर्थाने समोर आला लोकांच्या, याच्या तोंडात एक, होठात एक आणि पोटात एक आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडताना दिसून आलं आणि त्यामुळे निश्चित याने आता याचं ढोंग ही जनता बंद करणार। हे बघा, हा ढोंगी माणूस आहे, हा परत माफी मागेल आणि परत 10 चुका करेल, परंतु महाराष्ट्रात 2 पागल आहे, एक जितेंद्र आव्हाड आणि दुसरा रुग्ण आहे संजय राऊत आणि त्यामुळं हे 2च शिल्लक राहिले ज्यांच्या हीन पातळीवर जाऊन जे राजकारण करता या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थानं सामाजिक वातावरण जे बिघडलेलं आहे या 2 लोकांमुळे बिघडलेलं आहे। त्यामुळे लवकरच यांची मानसिक तपासणी व्हावी आणि मानसिक रुग्णालयामध्ये यांना अटक व्हावी आणि यांना अटक होऊन मानसिक रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात यावं, ही भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आणि जनतेची झालेली आहे आणि त्यामुळे निश्चित आहे आम्ही माफ करणार नाही। ही तो सुरुवात झाली। जितेंद्र आव्हाड आता पूर्णपणे उघडा पडलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।